बघा आपण काय चालू केलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय काय बघितलं, तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगितलं, जसं की जर चौकोन आला तर काय करणार, ट्रायंगल असेल तर काय विचार केला पाहिजे, दोन्ही फोर्स इक्वल असतील तर काय विचार केला पाहिजे, बेसिक डिफरेन्शिएशन, इलिप्स, त्या गोष्टी थोड्याशा चर्चा करा. बरोबर आहे. आता अजून एक गोष्टीची आपल्याला आता याच्यानंतर गरज पडणार आहे, बा ते आहे तुमचा, जर इन्फायनाइट टर्मची मला सम करायची, जसं की ए आर आहे प्लस ए आर चा स्क्वेअर आहे प्लस डॉट डॉट डॉट, म्हणजे पुढचा किती येणार, ए आर क्यूब होणार आहे. असं पुढे जाऊन असे इन्फिनाइट टाइम्सचे जर मी ऍडिशन केली तर आपण काय करतो, ए 1 मायनस आर काय करतो आपण, ए काय असतो, सिक्वेन्स वाला पहिला टर्म. ठीक आहे. किंवा असं करतो आपण 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस डॉट डॉट डॉट, असे किती टर्मचे, इन्फिनिटी. तर त्यासाठी आपण तो फॉर्म्युला कसं लिहिता, एक्स अपॉन एक्स मायनस 1 आपण सॉल्व, बरोबर की नाही. मग बघा मी असं म्हटलं 1 आहे प्लस 1/2 आहे प्लस 1/4 आहे प्लस डॉट 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 प्लस इन्फिनिटी. 2 आहे 4 आहे म्हणजे पुढचं किती येणार आहे, 1/6. असे टर्म्स असतील तर तुम्हाला कळालं एक्सची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. पण 2 डिवाइड बाय काय, 2 मायनस 1 म्हणजे 2/1 म्हणजे किती आला, 2 आला. सिमिलरली जर असं असेल 1 प्लस 1/3 1/9 प्लस 1/27 प्लस डॉट 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 प्लस इन्फिनिटी, हे 1/8. 2 चा 1 2 चा 2 2 चा 3 असा चालतोय तो. किती आहे, 3 अपॉन 3 मायनस 1 म्हणजे 3/2 हे आपल्याला मिळतं, बरोबर की नाही. 3/2 आपल्याला मिळालं. आता मी काय म्हटलं, हे आपलं बेसिक, याची पण मला गरज पडणार आहे. दुसरी जी टर्म्स आहे मला ज्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं तो कोणता फोर्स शिकतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. आपण काय शिकतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर मी म्हटलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये तुम्ही काय सांगाल, एफ बरोबर काय, कॅपिटल जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. हा न्यूटनने सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये काय कॅपिटल जी, हा कॅपिटल जी आहे तो काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. कॅपिटल जी काय तुमचा, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू फिक्स आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे किती, 6.67 इंटू 10⁻⁻11 युनिट ऑफ द न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. तुम्हाला त्याची डायमेन्शन लिहिता येईल, नाही लिहिता येत असेल तर आजच्या लेक्चर नंतर 100% लिहिता येईल. मी जागा सोडून देतो तुम्हाला लिहायचं. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो असतो कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट आहे. इट इज सेम फॉर एव्हरीवेअर. सगळीकडे तो सारखाच राहील, म्हणजे पाण्यात गेलो तरी सेम राहील, दुसऱ्या प्लॅनेटवर गेलो तरी सेम राहील. कॅपिटल जी ची व्हॅल्यू बदलत नाही. एक कॅपिटल जी ची व्हॅल्यू जी आहे ती कॅन्डविश नावाचा एक सायंटिस्ट होता, कॅन्डविश नावाच्या सायंटिस्टने मेजरमेंट केलं होतं. ज्याच्यामध्ये त्याने मेजरमेंट करताना एक्सपेरिमेंट केला होता आणि त्या एक्सपेरिमेंट थ्रू त्याने कॅपिटल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. एक्सपेरिमेंट. कॅपिटल जी कशावर फरक पडत नाही, काही जरी केलं तरी काय फरक पडणार, इट्स अ युनिव्हर्सल क्वांटिटी. does not depends on other, does not depends on any other quantity. कोणत्याच क्वांटिटी तो डिपेंड नाही. डायरेक्ट क्वेश्चन दिसते त्याच्यावर तुम्हाला कळवायला कॅपिटल जी बद्दल काय काय आपल्याला अपेक्षित आहे. कॅपिटल जी कधी बदलणार नाही, मीडियम आला तरी बदलणार नाही, कोणत्याच क्वांटिटी बदलत नाही. तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, सगळीकडे कसं नाही, सेम राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं एफ जो आहे तो कोणता फोर्स आपल्याजवळ, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो फंडामेंटल फोर्स असतो, फंडामेंटल फोर्स येतो.
ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे तो तुमचा फंडामेंटल मुख्य फोर्स आहे. किती टोटल 4 फोर्स आहेत. फंडामेंटल फोर्सेस किती आहेत तुमच्याजवळ 4. त्याच्यापैकी पहिला कोणता तुम्ही शिकताय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो फंडामेंटल फोर्स. त्याचा जर मी विचारलं तो कसा आहे, स्ट्रॉंग आहे, वीक आहे? सर्वात विकेस्ट आहे. 4 फंडामेंटल फोर्स मधला विकेस्ट फोर्स आहे. 4 जे फंडामेंटल फोर्स आहे त्याच्यापेक्षा सर्वात वीक आहे. सर्वात विकेस्ट फोर्स कोणता असतो तो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्याच्यानंतर याची जर मी रेंज म्हटले तर असं तुमचं रेंज असतं शॉर्ट रेंज. रेंज याचा शॉर्ट रेंज कसा आहे त्याचा शॉर्ट रेंज आहे, विकेस्ट फोर्स आहे. ओके. मीडियमवर डिपेंडेंट नाही, मीडियम इंडिपेंडेंट येतो. म्हणजे पाण्यामध्ये गेलं तरी तेवढंच राहील, एअर मध्ये राहिलो तरी तेवढंच राहील. कळालं? म्हणजे मीडियमवर जो डिपेंड राहत नाही. नेक्स्ट तो जो असतो तो ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन पेअर आहे. जर ऍक्शन झाली, ऍक्शन 2 न्यूटन लावला लगेच तो तिकडून पण काय होईल 2 न्यूटन लावून, इकडून त्यांनी 4 केला तर तिकडचा ऑटोमॅटिकली 4 करेल. नेक्स्ट force between any 2 objects does not change due to other particle. दुसरा पार्टिकल आल्यामुळे 2 पर्सन मधला फोर्स जो आहे, जर 2 फोर्स मध्ये 2 न्यूटनचा होता तर तिसरा पार्टिकल आला तर पहिल्या दोघांमध्ये 2च न्यूटन राहील, फरक पडणार नाही. कळालं? फरक पडत नाही. नेक्स्ट अजून काय सांगता येईल? फंडामेंटल फोर्स झाला, विकेस्ट झाला, शॉर्ट रेंज झाला, मीडियम इंडिपेंडेंट झाला, ऍक्शन रिॲक्शन पेअर झाला, फोर्स. हा जो फोर्स असतो ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. कसा फोर्स आहे तो? ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. कसा फोर्स असतो? ऑलवेज अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. Force acted on the line of action. फोर्स जे पण ऍक्ट होणार ते लाईन ऑफ ऍक्शन होणार. हे झालं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल काही गोष्टी, हे झालं तुमचं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बद्दलच्या गोष्टी, ते झालं तुमचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दलच्या गोष्टी. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर मी बोललो, आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे? F काय कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ज्याच्यामध्ये मी म्हणू शकतो काय म्हणू शकतो? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय m1 m2. F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय r स्क्वेअर. बघा आता क्वेश्चन्स बघा, त्याच्यावर क्वेश्चन कसे कसे तयार झाले. मी काय केलं, इथं घेतलं मी m फोर्स, इथं घेतलं मी l फोर्स. सपोज यांच्यामधला जो डिस्टन्स आहे तो आहे r. ठीक आहे. सपोज कुठं झाला r इतका डिस्टन्स वर ठेव. पहिला केस घेतला, केस 1. केस 1 मध्ये मी ठेवलं कुठे आहे तो अर्थवर आहे, कुठे आहे तो अर्थवर आहे, आणि कुठे आहे अजून एअर मध्ये. ठीक आहे. पहिले केस काय घेतला आपण? अर्थवर आहे आणि कुठे आहे एअरवर आहे. तर मी म्हटलं यांच्या दोघांमध्ये फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आहे F. किती फोर्स आहे? F आहे. हे तुम्हाला कळालं. तर केस सेकंड मध्ये काय विचारलं तुम्हाला? केस सेकंड मध्ये असं विचारलं मी तुम्हाला की आता तो अर्थवर आहे पण आता तो वॉटर मध्ये म्हणजे पाण्यामध्ये गेला. आता तो पाण्यामध्ये गेला तर काय कळालं तुम्हाला? आय एम आहे सेम, सगळं सेम आहे. आर आता F किती होईल? Fच राहील. का बरं? कारण मी दिलंय मीडियम इंडिपेंडेंट. लक्ष पुढं असतं तुमचं. किती झाला? F झाला. Fच राहील कारण तो मीडियम डिपेंडंट नाही. आता केस 3 घेतोय. केस 3 घेतो. केस 3 मध्ये काय घेतो मी? चंद्र घेऊन गेलो त्याला आणि एअर मध्ये ठेवला.
चंद्रावर घेऊन गेला आणि एन मध्ये हा एम आहे, हा एम आहे आणि हा आर आहे. तर किती रे? पाण्यामध्ये ठेवू शकतो तिथं घेऊन, अडचण मला काहीच नाही. हा हे पण राहील. फॉर्म्युला आहे माझा फिक्स, कॅपिटल जी यम यम सेमच आहे, आर पण सेम आहे. काय बदललं? काय बदललं? काय तुमचं डोकं कुठं चालतं माहिती का? सर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन अर्थ सरफेस इज अ जी आणि मूनवर G/6 असतं. मग वेट कमी. आता तुम्हाला कोणी जाईल तुम्हाला विचारलं सेम सेम गोष्टी ठेवल्या, दोन्ही गोष्टी कशा आहेत सेम. मी म्हटलं का हे एकाचं मास मून आहे, एकाचं मास अर्थ आहे, असं काही बोललो का? या दोन्ही गोष्टी घेऊन चाललो मी पृथ्वीवरून चंद्रावर. नाही सर, तुम्हाला नाही समजणार. आम्ही काय विचारत होता. हा, हे ऍक्शन रिॲक्शनला समजून घ्या. ऍक्शन रिॲक्शन मध्ये काय म्हटलं? पहिल्याने दुसऱ्यावर लावलं तर काय म्हटलं? दुसरा पण तेवढंच लावणार. पहिला दुसरा लावतोय, दुसरा पहिला लावतो. दोन्ही पण कसे असलं माझे सेम, इक्वल आणि अपोजिट चालतील. इक्वल असेल आणि अपोजिट द्यायचे म्हणजे चालतील. आता क्वेश्चन तसं ते कळालं बा. केस 4 घेऊन चालू. केस 4 आय एम आहे, आय एम आर इतका डिस्टन्सने सेपरेट केला. आज दुसरा जो आणला मी 2m आणला. दुसरा काय केला मी 2m आणला. तर यांच्यामध्ये कितीचा फोर्स राहील? अर्थ सरफेसवर आहे, थर्ड पार्टिकल इंट्रोड्यूस करा, थर्ड बॉडी. हा तेवढंच राहील. सांगितलंय मी तर लिहून दिलेलं आहे, तरी वाचायला आणि आठवायला वेळ लागतो म्हटल्यानंतर. जरी मी तिसरा पार्टिकल कुठे लिहिलं मी ते, फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट डज नॉट चेंज ड्यू टू द अदर पार्टिकल. तिसरा पार्टिकल आणून काहीच फरक पडत नाही. तो 40 किलोग्रामचा नाही तर गावीत आणून तेव्हा काय फरक पडणार नाही. दोघांमध्ये जो आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो एकच राहील. हा 100% यांच्यामध्ये वेगळा असेल, त्याला आपण एक पण म्हणू शकतो. यांच्या दोघांमध्ये वेगळा राहील, यांच्या दोघांमध्ये वेगळा राहू शकतो, पण या दोघांमध्ये एकच राहिला पाहिजे. या दोघांमध्ये एकच राहिलं पाहिजे. या दोघांमध्ये चेंज होईल, या दोघांमध्ये चेंज होईल. केस 4 केस 4 झाला. केस 5 केस 5 मध्ये काय केला? इफ एनी बॉडी मास इन्क्रीज केला, इफ एनी बॉडी मास इन्क्रीज करा. ठीक आहे, एनी बॉडीचं मास काय केलं मी? इन्क्रीज केलं. जसं की हा एम आहे, हा एम आहे, हा आर इतका डिस्टन्स सेपरेट केला. आता मी काय केलं? ही पहिली जी बॉडी आहे, ही पहिली जी बॉडी आहे, तर मी काय केलं? 1% ने चेंज केले, 1% ने इन्क्रीज केले. 1% म्हणण्यापेक्षा 10% वाढवलं. मोठे करतो ना, 10% काय केलं मी? इन्क्रीज केले. 10% वाढू शकतो, 10% कमी करू शकतो, 5% वाढू शकतो, काही पण करू शकतो. हा, तर विचारलं तुम्हाला, पहिला फोर्स दुसऱ्यावर आणि दुसरा फोर्स पहिल्यावर कोण जास्त असेल? पहिला जास्त लावेल, दुसरा जास्त लावेल, दोन्ही इक्वल असतील. हा, इक्वल होऊन जातील. हा, एफ इतकं राहील का? 10% ने तो इन्क्रीज करून टाकेल, कारण की त्याचा मास वाढलाय. 10% पहिला मास वाढला तर फोर्स पण 10% ने वाढेल. एफ इतकं राहणार नाही. एफ मध्ये पण काय होणार? तुमचा एफ जो आहे, जो एफ आहे तो काय होणार आहे? 10% ने इन्क्रीज होईल. पण मला हे कळालं, पहिला त्याच्यामध्ये याने 10% वाढल्यामुळे तो याच्या पोचलाय. मी जर म्हटलं हा 5 न्यूटन लावतो, हा 7 न्यूटन लावतो. आता 7 न्यूटन इकडून याने 7 लावलं तर इकडून पण 7 लागला पाहिजे. म्हणजे किती झालं? F12 आणि F21 किती झालं तुमच्या? आता इक्वल झाले.
10%. इथं F12 आणि F21 कसं झालं, ते Fच राहिला होता. पण इथं F1 आणि F2 काय झालं, F12 आणि F21 काय झालं, तुमचं 10% इनक्रीज झालं, पण इक्वल राहिला. काय डाऊट आहे? समजला? खूप सारे क्वेश्चन असे असतात, तुम्हाला कळलं पाहिजे वर्ड मध्ये काय कळतायत ते. त्याच्यानंतर मी म्हटलं टायडल वेव्ह ड्यू टू म्हणजे काय? लाटा, समुद्राच्या लाटा कशामुळे येतात? समुद्रामुळे. समुद्र लाटा मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कशामुळे तयार होतात ते? ड्यू टू मून ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तयार होतात टायडल वेव्ह. नेक्स्ट मी असं विचारलं, हे अर्थ आहे, हे पण अर्थ आहे, हे चंद्र आहे, हे चंद्र आहे. इथून मी रॉकेट लॉन्च केलं आणि आरशाला बसवलं, आणि इथून इकडे येतोय. दोन केस ना, एक कुठे झालाय, चंद्रावर चाललाय, एक काय झाला, चंद्रावरून फिरून रिटर्न येतोय. तर क्वेश्चन असा आहे, विच केस फ्यूल इज बर्न्ड मोर. कोणत्या केसमध्ये जास्त फ्यूल बर्न आहे? अर्थ पासून चंद्राकडे जाताना, चंद्राकडून अर्थ पासून चंद्राकडे जाताना. का बर? कारण त्याला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी काम करावं लागेल. त्याला काय करावं लागेल? अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. हे अर्थ होतं आणि हे तुमचं मून होतं. अर्थ टू मून ड्यू टू अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी तुम्हाला काम करावं लागेल. म्हणून तुम्हाला अर्थ पासून मून कडे जाताना जास्त फ्यूल बर्न होणार आहे दॅन अर्थ. कळालं? काय डाऊट आहे? जर मला माहिती एफचा फॉर्म्युला जो आहे काय, कॅपिटल G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ठीक आहे, मी असं म्हटलं M1 जो आहे त्याला मी केलं मास ऑफ अर्थ. M1 काय घेतलं मी? मास ऑफ अर्थ. M2 जो आहे त्याला मी म्हटलं M. हे काय? मास ऑफ अर्थ. मास ऑफ अर्थ जो असतो, मास ऑफ अर्थ तो जो असतो त्याची व्हॅल्यू असते, फिक्स असते, 6 × 10⁻24 किलोग्राम. फिक्स आहे, व्हॅल्यू लक्षात ठेवावं लागते. 6 × 10⁻24 किलोग्राम. हा कोणत्या बॉडीचं मास असेल, कोणत्या बॉडी असेल. त्याच्यानंतर R जो आहे त्याला म्हटलं जातं तर रेडियस ऑफ अर्थ. काय असतं? रेडियस ऑफ अर्थ. तो असतो तुमचा 6400 किलोमीटर. 6400 किलोमीटर. आणि मग मी असं फॉर्म्युला लिहू शकतो. आता मी F इज काय, कॅपिटल G. M1 ला काय लिहायचंय? कॅपिटल M. M2 ला काय लिहायचंय? स्मॉल m. डिवाइड बाय काय, R ला काय लिहायचं? कॅपिटल R स्क्वेअर. मग हा जो फोर्स भेटला, असा फोर्स भेटला, तर मी त्याला काय म्हटलं होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रत्येक दोन ऑब्जेक्ट मध्ये जो फोर्स असतो तो काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला आपण असं म्हणतो, आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पण याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कधी म्हणे? ग्रॅव्हिटी कधी म्हणे? जेव्हा मला वाटेल तेव्हा. ग्रॅव्हिटी कधी म्हणायचं? ग्रॅव्हिटी कधी म्हणतो? मी जेव्हा अर्थच्या रिस्पेक्टिव्ह सगळ्या गोष्टी काउंट करायला लागतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटी. हर्षदा म्हणत होती